हॅलो नमस्कार, कशा आहे तुम्ही? मी आज बनवते भाकरी आणि बेसन. तर आज मी गुरुवार असल्यामुळे मी शक्यतो भाकरी आणि बेसनच बनवते. त्यासाठी मी मिरच्या घेतल्या, 4-5 लसूण घेतलेला आहे, त्याचा मी ठेचा बनवणार आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. भाकरीचं पीठ काढून ठेवलेलं आहे भाकरी बनवण्यासाठी. बेसन भिजून घेते थोडं पाणी टाकून. भाकरीचं पीठ घेतलं आहे मी. याच्यामध्ये गरम पाणी होते कारण की मग भाकरी व्यवस्थित येतात, मुडत नाही. तोपर्यंत भाकरीची तयारी करू. चला तर बेसन बनवू आपण. पिठलं पण म्हणू शकतो आपण. तेल गरम करून घेऊ चांगलं. मला मी एक टीप देते तेल गरम होईपर्यंत. मी नेहमी धनिया जो आहे आपल्या कापड असते त्या कापडामध्ये असं गुंडाळून ठेवून द्यायचा आणि या प्लास्टिक बॉक्समध्ये त्याच्यामध्ये ठेवून देऊ शकता, असं पाहू शकता. आणि हा जो धनिया आहे हा मी आता 4 दिवस झाले पाहू शकता. हा स्टोअर करून ठेवला आहे मी व्यवस्थित. तर एकदम जसा आणला होता तसाच आहे. तर व्यवस्थितपणे याच्यामध्ये धनिया मी गुंडाळून ठेवत असते. तर सडत पण नाही आणि त्याला पाणी लागलं तर बिलकुल ते सडत नाही, डब्यामध्ये असते. तर बेसन बनवायला सुरुवात करूया. मोहरी टाकून घेऊ तडतड येईपर्यंत. जिरं, हे लसण आणि मिरचीचा हे बनवून घेतला आहे ते टाकून. टोमॅटो टाकून घेऊ. परतून घेऊ. खूप छान कढीपत्ता टाकून घेतला आहे. त्यामध्ये आपण धनिया पावडर टाकू, मिरची पावडर थोडी कलर यायला, हळद मी याच्यामध्ये बेसनमध्ये मिक्स केलेली आहे, पाहू शकता. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये हिंग टाकायचं. हिंग एक आणखी टीप सांगते, हिंग जर आपण भाजीमध्ये ॲड केला तर आपलं पोट बिघडत नाही आणि चांगलं राहतं. तर ते झाकून ठेवूया. चला तर पाहू आपण झालं आहे का. हां, झालेलं आहे, पाहू शकता. टोमॅटो पण आता मी जे बेसन भिजून घेतलेलं आहे ते टाकून घेते. तुम्ही पाणी पण टाकू शकता. पाणी जेवढं टाकलं तेवढं आणखी चांगलं होणार आणि पातळ बेसन भाकरसोबत खूप छान लागते. आपल्याकडे बेसन पण म्हणते आणि पिठलं भाकर पण म्हणते, पिठलं म्हणतो आपण. आता थोडा वेळ थोडा उकड येऊ देऊ. नंतर धनिया जो कापलेला आहे तो लास्टमध्ये टाकू. त्याला ढवळत राहायचं, नाही तर गाठ होऊन जाते. पाहू शकता उकड आलेली आहे. आपण जर पतलं म्हणजे असं घट्ट न करता असं पतलं ठेवलं भाकरीसोबत तर खूप छान राहते आपलं पिठलं आणि भाकर. काय म्हणतात हे पाहून घ्या. आज गजानन महाराजचा दिवस आहे तर मी आज पिठलं भाकर बनवलेलं आहे. असं काही मानून ठेवलेलं नाही आहे मी, पण बनवते शक्यतो. माझ्याच्यानं गुरुवारी पिठलं भाकर बनून जाते. दुसरं काहीच बनवू शकत नाही, म्हणजे बनवू शकते पण माहीत नाही काहून तर मी लास्टमध्ये मी पिठलं भाकरवरच येऊन जाते. चला आता आपण धनिया टाकून घेऊ. धनियानं आणखी स्वाद येते. खूप छान पातळ झालं आहे आणि स्मेल पण खूप छान येत आहे. चला तर आता मी भाकरी बनवायची तयारी करते. इकडे बेसन तयार आहे. बेसन तयार झालं, इकडे बाजून ठेवून दिलं आहे. आता मी भाकरी बनवायची तयारी करते. चला तर पाहू आपण भाकरीचं पीठ मळून घेत आहे. आता मी जेव्हा दिवाळीला गेली होती तेव्हा मम्मीने दिले माझ्यासोबत. आणि हे गावरान ज्वारीचं आहे, नाही तर आपली जे हायब्रिड असते ते एकदम आपली गहूचं जर कसं पीठ असते तसं व्हाईट होऊन जाते. पण हे व्हाईट नाही आहे, पण खूप छान टेस्ट लागते याची. कोमसर गरम पाणी करून घेतलं होतं भाकरीच्या पिठासाठी. त्यासाठी आणखी एक टीप तुम्हाला सांगू शकते. जर गरम पाण्यामध्ये भाकरीचं पीठ असं थोडा वेळ भिजवून ठेवलेलं तर भाकर एकदम तुटत नाही आणि चांगली होऊ शकते, तुटत नाही.
पाहू शकता असं मी बनवून ठेवलं आहे, म्हणजे इझी होते दुसरे करायसाठी भाकरी. चला तर आपण भाकरी बनवायला घेऊ. मला थापून येते, मी थापून बनवते. पाहू शकता भाकर झालेली आहे. आता आपण तांदूळ टाकू. पाहू शकता हे भाकर केली आहे मी. आणि भाकर शेकायला ना थोडा वेळ लागतो. शकता तुम्ही भाकर थोडी होत आलेली आहे. चाळणी डायरेक्ट भाकर नाही शेकायची. असे जर शेकले तर जळत पण नाही, एकदम त्याच्या चवासात येत नाही भाकर आणि होऊन पण जाते व्यवस्थित, जळत पण नाही. चला तर आपली भाकर झालेली आहे फर्स्ट. होऊ शकता